वनस्पती सापडली आहे, तिचं नाव आहे मुसळी. मुसळी तर सर्वांना माहीतच असेल. मुसळीचे दोन प्रकार होतात मित्रांनो, त्याच्यामध्ये काळी मुसळी आणि सफेद मुसळी. ही जी आहे ती काळी मुसळी. शक्यतो काळ्या मुसळीमध्ये टार्च असते. मित्रांनो, ही वनस्पती मधुर तिक्त गुरु स्निग्ध मधुर विपाकी आणि उष्ण वीर्यात्मक आहे. काळ्या मुसळीमध्ये टार्च असतं, ही डायबिटीजमध्ये वापरता येत नाही. सफेद मुसळी मात्र डायबिटीजमध्ये वापरता येते. ही दोन्ही पण वृक्ष म्हणजे वाजीकरणामध्ये याचा वापर होतो. शुक्रजनन म्हणजे शुक्राची ताकद वाढवणारी. ज्या लोकांना प्रमेयामधून द्रौबल्य येतं त्यांनी सफेद मुसळीचं सेवन करावं, त्यांचे धातुबल वाढतं. जिमला जी मुले जातात त्यांनी बाकी केमिकल किंवा स्टिरॉइड घेण्यापेक्षा या काळ्या मुसळीचं रोज अर्धा चम्मच चूर्ण घेऊन तुम्ही व्यायाम करायला गेलात तर व्यायाम करताना सुद्धा तुम्हाला ताकद जाणवेल, तुमचं वजन वाढेल, मसल ग्रोथ होईल, तुमची तब्येत चांगली होईल, तुमची शक्ती वाढेल, तुम्हाला चांगलं आरोग्य लाभेल. तेव्हा नक्की तुम्हाला सफेद मुसळी ताज्या स्वरूपात भेटली किंवा काळी मुसळी ताज्या स्वरूपात भेटली ती ताजी सेवन करा, किंवा ती बाजारामध्ये वाळलेल्या किंवा चूर्ण स्वरूपात उपलब्ध आहे त्याचं पण तुम्ही सेवन करू शकता.